महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा। तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका। न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा। आबा पाटील सुंदरगाव तपासणी चमू ग्रामपंचायत ताडगाव येथे दाखल। मोरगाव वर्चोणी पंचायत समिती अंतर्गत येत असलेली ताडगाव ग्रामपंचायत ही राज्य शासनाच्या सुंदरगाव स्पर्धेत सहभागी असून दिनांक 24/12/2024 ला दुपारच्या दरम्यान तालुकास्तरीय चमू गाव तपासणीसाठी दाखल झालेत। या चमूमध्ये गोरेगाव पंचायत समिती, बीडीओ आणि तालुक्यातील इतर अधिकारी तपासणी चमूत हजर होते। या संदर्भात अधिकची माहिती आमचे प्रतिनिधी साहिल रामटेके यांच्याकडून जाणून घेऊया। तर सध्या आपण अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या ग्रामपंचायत ताळगाव इथे आहोत। ताळगाव इथे आबा पाटील ही काय म्हणतात त्याला सुंदरगाव पुरस्कार सध्या स्पर्धा सुरू आहे आणि त्या संदर्भात गोरेगाव तालुकास्तरीय चमू इथं आपल्याला म्हणजे यांच्यासोबत आमची भेट झालेली आहे आणि आता आपण त्या संदर्भात आपण आता त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की नेमकी ही स्पर्धा काय आहे, ह्या स्पर्धेअंतर्गत किती गाव आहेत आणि नेमकी पाहणी कशाप्रमाणे होत आहे ह्या संदर्भात आपण आता यांच्याशी चमूशी चर्चा करणार आहोत। साहेब नमस्कार। नमस्कार। काय नाव आहे तुमचं? मी एन बी गट्टूवर आणि प्रभारी व्हिडिओ आहे इथला गोरेगावचा। आमची टीम आलेली आता इथे तपासण्यासाठी स्मार्ट ग्रामपंचायत निकषाप्रमाणे। त्यापैकी इथे 71 ग्रामपंचायत असून 25% आपल्याला निवड करायची आहे। तर 18 गावाची आम्हाला निवड केली आहे। त्याच्यानंतर आम्हाला स्वच्छता, व्यवस्थापन, दायित्व, अपात्रतेची ऊर्जा या बाबीवर जे दिलेल्या इंडिकेटरनुसार आहे की नाही त्याची आम्हाला तपासणी करायची आणि प्रत्यक्ष तपासणी पाहायची। तर ही जी स्पर्धा आहे आता सुरू आहे, तर ह्या स्पर्धेअंतर्गत किती गाव आहेत तालुक्यात? ह्या गावात तुम्ही 18 गाव दिले आहेत, 25%। 18 गाव आहेत। ते 18 गावातून आपल्याला म्हणजे निवड करायची। अच्छा। तर आता तुम्ही चौकशी आता म्हणजे तुम्ही पाहणी करतात, तपासणी करतात, तुम्ही संपूर्ण समूह आता सध्या आपल्या सोबत आहे। तर त्या तपासणीमध्ये तुमचा नेमकं काय काय असतं? आमचं नेमकं म्हणजे तिथे पूर्ण आम्हाला पॉईंट दिलेले आहे, त्या पॉईंटनुसार तिथं करणे की नाही त्याचं पाहणी करणे आणि त्याच्यानुसार मार्क देणे। गुणांकन करता मार्क देता। त्यानंतर मग इथं जे ग्रामपंचायत समजा 18-17 जे काही असतील त्याच्यातून कोणत्या एका ग्रामपंचायत तुम्ही त्या मार्कांनुसार मूल्यांकनानुसार जी हायस्ट असेल त्याप्रमाणे त्याचं ठरवलं। अजून ह्या जे स्पर्धा ह्या संदर्भात तुम्ही अजून काय सांगणार आहात, म्हणजे काय नेमकं त्या स्पर्धेमागचं नेमकं कारण काय? म्हणजे ते अंगण स्मार्ट गाडी जे आहे गावामध्ये स्वच्छता असायला पाहिजे, ते जे दिलेल्या निकषानुसार जे आहे स्मार्ट अंगणवाडीचे जे निकष दिलेले त्यानुसार असायला पाहिजे आपल्याला। तर आपण यांच्याशी बोललो आहोत की ही जी स्पर्धा आहे स्वच्छतेसंदर्भात आहे आणि त्या संपूर्ण तालुकास्तरीय चमू हे प्रत्यक्षात पाहणी करत आहे। न्यूज 15 मराठीसाठी साहिल रामटेके, गोंदिया।